जय शिवराय मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर तुमच्या भेटीला येते. तर मी सध्या आहे बडनेराच्या रेल्वे स्टेशनला. आज आम्ही यात्रा करतोय अमरावती ते जगन्नाथपुरी. तर हे माझं तिसरं धाम असणार आहे. चला, हे बडनेराचं स्टेशन आहे. नवीन बिल्डिंग झालेली आहे. तर आमची ट्रेन अजून डिस्प्ले झाली नाही आहे. बऱ्याच ट्रेन थांबतात बडनेराला. आमची ट्रेन आहे 7:55 आणि ती उद्या पोहोचेल पुरीला सकाळी 6:45 वाजता. ही आमची फॅमिली ट्रिप आहे. मी एकटा जात नाही आहे, तर फॅमिलीसोबत जातो आहे. ज्या डाऊनच्या गाड्या आहेत त्या 2 नंबरला येतात आणि अपच्या गाड्या ज्या आहेत त्या 1 नंबरला आहेत, मुंबईकडे जाणाऱ्या. तर आमचं आजचं रिझर्वेशन 3rd AC मध्ये आणि बडनेरा जे की अमरावतीमध्ये बडनेरा ते जगन्नाथपुरी ट्रेन तिकीट आहे जवळपास 1600 रुपये आणि 1200-1250 किलोमीटरची जर्नी आहे ही. आता विदर्भ एक्सप्रेस येणार आहे मुंबई टू गोंदिया. आता ही आली पुणे बिलासपूर एक्सप्रेस. तर आमची ट्रेन आली आहे अहमदाबाद पुणे एक्सप्रेस. 20 मिनिटं लेट झाली ट्रेन. तर ट्रेन निघली आता बडनेरा स्टेशनवरून. तर आमचे 2 मेंबर या बोगीमध्ये आहेत, B7 आणि आमची बोगी एकदम तिकडे 4 डबे सोडून B3. ते यांचं लेडीज कोट्यामध्ये रिझर्वेशन आहे ॲक्च्युली. आता ट्रेन फुल स्पीडमध्ये 100-120चा स्पीड असेल. ऊन जास्त आहे, 10 वाजले तरी गरम हवा लागत आहे. आता वर्धा स्टेशन आलं आहे. त्याच्यानंतर येईल नागपूर नंतर भंडारा आणि मग गोंदिया, नंतर महाराष्ट्र संपते आणि छत्तीसगड चालू होतो. आणि आम्ही पोचलो अजनीला स्टॉप नाही आहे, नेक्स्ट स्टॉप नागपूरच आहे. ऊन खूप जबरदस्त आहे, म्हणजे गरम झावा लागत आहे. म्हणजे इथं शूटिंग करणं पण मुश्किलच आहे. एवढ्या उन्हातसुद्धा हे रेल्वेचे कामगार बघा, एवढ्या उन्हातसुद्धा काम करतात आणि काम करावंच लागतं पोटासाठी. काय करणार आहे. हे डिझेल लोकोमोटिव्ह WDG3A. तर आता हे खूप कमी दिसतात डिझेल इंजिन. आता आलं नागपूर जंक्शन. 11 वाजले, आता 11, 11:15. मित्रांनो, मी आता पोचलोय दुर्ग स्टेशनला. दुर्ग हे छत्तीसगडमध्ये येते. छत्तीसगड बराच वेळाचं चालू झालं आहे. गोंदियाच्या पुढे छत्तीसगड सुरू होते. तर इकडं पण सेमच क्लायमेट आहे, आपल्यासारखं गरमच आहे इकडे पण. जबलपूर रायपूर ट्रेन आहे बाजू. हे सस्पेन्शन आहे बघा ट्रेनचे, बोगीचे. ट्रेन सुटली, हॉर्न पण दिला नाही ट्रेनने. हे बघा किती डिस्टन्स आहे बघा. चला बसतो मी. तर मित्रांनो, आता ट्रेन पोचली आहे रायपूर स्टेशनला. तर मोठं जंक्शन आहे रायपूर आणि रायपूर फेमस आहे स्टीलसाठी. इथे स्टीलचे प्लांट खूप आहेत, त्यामुळे याला स्टील सिटीसुद्धा म्हणतात रायपूरला. संध्याकाळ झाली तरी कसंही गरम हवा लागत आहे. विदर्भात सेम, विदर्भात पण हेच क्लायमेट आहे असंच.
46, 47, 48पर्यंत जात आहे टेम्परेचर. टिटीला गड म्हणून आहे जंक्शन. तर ट्रेन बराच झाली तर थांबली आहे 15 मिनटं. बहुतेक ते पाणी वगैरे रिफिल करत असणार. गुड मॉर्निंग मित्रांनो. जस्ट उठलो मी, थोडं फ्रेश झालो आणि ॲक्च्युली ट्रेन लेट झाली 2.5 घंटे. पूर्ण ढगाळ वातावरण इकडं आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. नदी खूप मोठी होती मित्रांनो. ते नाव माहीत नाही. नेक्स्ट स्टेशन भुवनेश्वर आहे. भुवनेश्वर ही राजधानी आहे, कॅपिटल सिटी आहे ओडिशाची. ट्रेन बरीच लेट झाली. आता वाजले 7:30 आणि भुवनेश्वरचा टाईम होता पहाटे 4:30 वाजता. 3 घंटे लेट झाली. तर भुवनेश्वर बरंच मोठं सिटी आहे आणि तुम्हाला ट्रेननं यायचं नसेल तर तुम्ही बाय फ्लाईट भुवनेश्वरपर्यंत येऊ शकता आणि मग तिथून बाय ट्रेन बाय बस पुरीपर्यंत जाऊ शकता. खुद्रा रोड जंक्शन आहे. आता ह्याच्यानंतर पुरीच आहे. आता परत हॉल्ट घेतला आहे ट्रेनने. आता 15 मिनटाचा रस्ता आहे, फक्त 15 मिनटाचं बाकी आहे पुरी. आपल्या इकडे गवत आहे ना, असं पूर्ण सुकलेलं आहे, पण इकडचं बघा अजून हिरवगार आहे. तर ही ट्रेन अहमदाबादवरून निघते आणि पुरीला सकाळी पोचते. अहमदाबादहून संध्याकाळी 7:15चा टाईम आहे हिचा. गरमी खूप आहे म्हणा, सेम कोकणसारखीच गरमी आहे कारण की ढगाळ वातावरण असल्यामुळे. वेळ हॉल्ट होता, इथे कामं चालू आहेत ना त्याच्यामुळे. आता निघली ट्रेन तरी अर्धा घंटा थांबलो होतो आम्ही. आला आता पुरी स्टेशन. हे असे कामं चालू आहेत ना संडे नाचचा, त्याच्यामुळे लेट होत गेली ट्रेन. तर बरंच मोठं स्टेशन आहे. तर 90% ट्रेन आहे ना इथंच खाली झाली पुरीला. हे सगळे धाम यात्रेवालेच आहेत. खूप गर्दी आहे बघा. तर पोचलो शेवटी मित्रांनो. थोडा माझा अवतार नाही चांगला, खूप गरमी खूप आहे इकडे. तर आता आम्ही आलो आहे नीलाचल भक्तनिवासमध्ये. हे टोटल चार आहेत यांचे मंदिराचे संस्थानाचे 4 भक्तनिवास आहेत. त्यातलं हे एक आहे नीलाचल, एक नीलाद्री आहे, एक पुरुषोत्तम आहे, अजून एक कोणतं तरी आहे. तर अशी काही आमची रूम आहे. ही किंग साईज बेड आहे मोठा, त्याच्यामध्ये तुम्ही 3 जण झोपू शकता. एक बेड पण देणार आहेत ते, तर त्याचे एक्स्ट्रा लावतात ते काहीतरी 250 रुपये. टोटल याचं रेंट आहे 2000 रुपये पर डे पडते तिघांसाठी. ॲक्च्युली हे दोघांसाठीच आहे तसं पाहिलं तर, पण एक बेड टाकून इथं झोपता येते. आणि AC पण आहे. AC पाहिजे, आवश्यक आहे ते, कारण की गरमी खूप आहे. तर चांगली रूम आहे. 2000 रुपये. म्हणजे मंदिर पण जवळच आहे, म्हणजे 300-400 मीटर मंदिर आहे इथून. इकडे पण रॅक आहेत शूज वगैरे ठेवायला, सामान वगैरे ठेवायला. रूम टूर दिला मी तुम्हाला. नेक्स्ट टाईम तुम्ही असाल तर याची ऑनलाईन बुकिंग वगैरे कशी करतात ते तुम्हाला मी वेबसाईट टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा.
1 महिना आधीच करा, कारण की इथे रूम मिळत नाही या भक्तिनिवासमध्ये. मला ॲक्च्युली मला निलाद्री पाहिजे होतं, याच्यासमोरच निलाद्री आहे, पण ते भेटलं नाही. तुम्हाला ते पण दाखवेल मी आता जेव्हा बाहेर जाईल तेव्हा. आशा करतो तुम्हाला हा प्रवास नक्की आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. येणारे व्हिडिओ नक्की बघा, याच्यामध्ये तुम्हाला मी भरपूर इन्फॉर्मेशन देईन, जेणेकरून तुम्ही तुमचा पुरी धाम प्लॅन करू शकता नेक्स्ट टाईम. तर चला मग, जय जगन्नाथ, जय शिवराय, बाय बाय.